हाय गाइस, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. मी सुरुवात पण करायची राहिली. मग इंट्रोड्यूस काय डे विषयी काय काय सगळं सांगायचं राहिलं तुम्हाला. दुसऱ्याच क्लिप दाखवलं मी. आज आलो तुम्ही घरी फलटणला, जरा कार्यक्रम फंक्शन होता आणि नवीन एक बाईक पण घ्यायची होती. बाईक घेतली आपली i50 इलेक्ट्रिक आणि ॲनिव्हर्सरी होती घरी. त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी आलो बाहेर. ते सांगायचं मेन म्हणजे बाहेर आलतो हॉटेलला द्वारका वेज कल्चर. द्वारका वेज कल्चर हॉटेल नाही का, इथं आलतो फलटणमध्ये. वरती झाले, नवीन झाले रॉयल क्राऊनला आणि आपल्या फ्रेंडचंच आहे हॉटेल, श्री सस्ते. त्यामुळं आलतो आणि चेक करावं. एक आता मग 15 तारखेला तो ओपनिंग झालं आहे. आज किती 23 एक 8-9 दिवस झालेत. 9 दिवस आहे आज. 9-10 दिवस झाले असतील लगभग. ठीक आहे, टेस्ट वगैरे केली, सर्व्हिस वगैरे एकदम मस्त आहे, अडचण नाही. सर्व्हिस वगैरे एकदम मस्त आहे. भरपूर काय 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 ऑर्डर केलं दाखवलं तुम्हाला. क्लिप त्या अटॅच केल्याच असतील मी. तुम्हाला पण यायचं असेल तर नक्की या. नाना पटेल चौकात आहे, रॉयल क्राऊन बिल्डिंगमध्ये 4th फ्लोअरला, द्वारका वेज कल्चर. रिव्ह्यू सांग की कसा आहे. हा चालूच आहे, मस्त हॉटेल एकदम. मोठ्याने बोलायचं लागतं. ॲम्बियन्स तुम्ही चेक करू शकता. रिव्ह्यू काय ॲम्बियन्स चेक करा आधी. मस्त आहे हॉटेल, काय विषय नाही, काहीच विषय नाही, चांगलं. ॲम्बियन्स खूप मस्त आहे इथला. रिव्ह्यू सांगायचं झालं ना तर ॲम्बियन्स वगैरे चांगला आहे, शांत आहे, बसायला वगैरे नाही का, मस्त वाटतं. आणि खूप छान केलं. हां, सगळं एकदम इंटेरियर मस्त केलं आहे. फूड क्वालिटी पण मस्त आहे. सर्व्हिस पण चांगली आहे का. त्यांनी आम्हाला 2 ड्रिंक्स दिले होते कॉम्प्लिमेंटरी की नाही का, सेलिब्रेशनसाठी, की विथ ब्राउनी ब्राउनी पण दिले त्यांना सेलिब्रेशनसाठी. चालेल, ठीक आहे, भेटू आता. मी माघारी चाललोय बारामतीला गेलो, बघू, बाय. ते टेबल इथे घेऊन ये ना, तो फ्रंटला. Birthday to you. Happy birthday dear Ved. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday. Hey guys. नमस्कार. गुड मॉर्निंग. आता चहा पिऊन सगळ्याची होणार गुड मॉर्निंग, आमची होणार गुड नाईट. लक्षात ठेवायचं. वातावरण चेक करा, पहाटेच आहे अजून. सूर्याचं पहिलं किरण सुद्धा पडलेलं नाही. अजून लय टाइम आहे सूर्याचं किरण पडायला. पोरांच्या आशेचं किरण काय अजून मरलेलं नाही. पोर लगेच चहा प्यायला सूर्य आता सकाळच्या साखर झोपेते. साखर झोप येते सूर्य सुद्धा. सूर्यनारायण देव आता साखर झोपेते. साखर झोप त्यांची झोप कुठं कितला माहित आहे का? कितीला? कमीत कमी 6:30 नंतर. कमीत 6:30 उन्हाळा आहे. लवकर उन्हाळा बी झाला तरी पाटील 5:30 5:30 सूर्य तासभर तरी आहे. 4:30 वाजले असतील आता, ठीक आहे ना. पोर 4:30 वाजता आले चहा प्यायला. रोज पोर चहा पाहिजे. रोज एक दिवस सुट नाही गेला त्यांचा. काय पोरांचा खर्च म्हणजे रोज 500 रुपये चहाचे. सॉरी गाईज, थोडस शिवाजी पाटला असंच होणार. रोज शिवाजी आणि आता काय करतो माहिती आहे का, ₹2 5 रुपये बिल कसं करता येईल त्यांना चांगलं माहिती आहे. चहा घेणार 10चा, ₹12 क्रीम रोल घेणार. बरोबर आहे. 10चा चहा, ₹12 अजून एक चहा घेणार. क्रीम रोल राहिलाय तसा पुन्हा अजून एक चहा घेणार. अजून एक चहा घेणार, परत टोस्ट घेणार. शिवा करणार नाही. अजून एक चहा घेणार. ऐका की, अजून एक चहा घेणार आणि ते अजून एक घेतलेलं राहिला शिल्लक म्हणून अजून एक बिस्किट घेणार.
एखाद्याने पार्टी दिली का, एखादा म्हटलं का मी 6 चहा सांगतो, ते चांगली जिरवायची काम आहे. असं पोरांचं म्हणजे काम त्या आहे. पैशामध्ये नाही का, त्या पैशामध्ये जेवण एवढ्या होईल. माणसाने नाही का पोहे चहा केलं पाहिजे, तेवढं त्यांचं चहामध्येच गेलं पाहिजे नाही का? एवढा चहामध्येच घालतात म्हणजे चहा म्हणला तिथं कुणाला कुणाची पाहिजे, त्यांना मॅडमची प्रत्येकाला आपापल्या मॅडमची भीती असते. आता आम्हाला आमच्या आईची भीती असते, तशी त्यांना त्यांच्या मॅडमची भीती असते. खरं. आम्ही अल्पवयीन आहे, ते प्रौढवयीन आहे, प्रौढ स्थितीत आहेत ते. मी अल्पवयीन आहे ना. हा? म्हणजे ज्येष्ठच पुढे गेलो 1 वर्ष. जसं काही फुटले का ज्येष्ठच मी शिकले 1 वर्ष पुढे गेलो. 1 वर्ष पुढे गेले. 18 ते 19 झालं. भावाला मिशी आता फुटल्या तर भावाला अक्कल लई दिवस आधी राहिले. अक्कल लढल्या दिवसापूर्वी. काय विषय नाही, काय विषय नाही. हो, काही विषय नाही. फॉरनं तुम्ही अजून तासभर जरी बस होय, फॉरनं तुम्ही तासभर जरी बसवला का चहा होतोय तरी पोर बसायला तयार आहेत. जाऊ दे. भाऊ चहा असा होतोय विषय आहे. गणपती हलून हलून घट्ट तयार करतात. चहा घट्ट झाल्यावर चहा हलवा कसं करतो? ती वर खाली नाही का करत, फेस तयार कर, फोम टेक्स्चरिंग करतात, मिल्क माय टेक्स्चरिंग. गॉड, ओ माय गॉड. बरेचदा स्किल्स यूज करतात. बरेचदा स्किल्स There is some technique. टेक्निक milk texturing. The milk in we ordered just milk in next batch is not milk texturing. Foam is not forming. Foam is not Created Yes. due to low fat content. Due to no fat content. What is milk texturing? What is Texturing is pressing of fat, Oh my god. which is 3 to 3.5%, Oh my god. and SNF 8 to. रूमवरचं सगळं पाणी संपलेलं. वॉटर, ड्रिंकिंग वॉटर, हेच पाणी सगळं संपलेलं. त्याच्यामुळं आता निघालोय पाणी आणायला. जरा पाण्याची कमी जाणवली लिटल. उन्हाळ्याचे दिवस आहे, डिहायड्रेशन होऊन आहे, त्यामुळे पाणी बिणी प्यायला पाहिजे. पाणी आणायला जातो. जार आहे त्यामध्ये पाणी खाली एक ATM आहे, पाण्याचं ATM. त्यात कॉईन टाकलं किंवा स्कॅन केलं ना, UPI तिथं QR आहे, तो स्कॅन जर केलं ना आपल्याला पाणी येतं त्यातनं. असा विषय आहे. तिथे चाललं ATMला, वॉटर गेटच्या पाण्याच्या ATMला. ठीक आहे, जाऊ आता आपण पाणी. त्या दिवशी आपण घेतलेली ना नवीन गाडी शाईन गुढीपाडव्याला, येताना ती घेऊन आलोय घरनं नाही का. जरा इथं काम करायचं होतं आणि दुसरं पण एक काम होतं, त्यामुळे आपली ती वाली पहिली जी होती ग्लॅमर ती घरी लावली. आता ही घेऊन आलो. ठीक आहे, चालते. आणतो पाणी, जातो ATMला, दाखवतो मला ATM. बया असं असतंय, वॉटर पे ATM असं लिहिलं ह्याच्यावरती नाही का. आता ही QR आहे, QR ह्याच्यावरती पैसे टाकले. 1 रुपयाला 1 लिटर, 5 रुपयाला 9 लिटर, 10 रुपयाला 18 लिटर असा विषय आहे. मग बरोबर 10 रुपयात बरोबर जार भरला. असला सिस्टम आहे सगळा. 10 रुपये असा विषय आहे. ठीक आहे, घेतलंय पाणी. आता जातो रूमवर आणि सगळा ब्लॉगचा सगळा किस्सा काय तुम्हाला सांगतो. मी घरी गेलेलो आता बारामतीत, कसं काय सगळा सीन सांगतो तुम्हाला. 5 मिनिट माझं रूमवर जाऊ द्यात. तर गाईज मी आलोय मागं घरून. मी गेलो घरी कशासाठी, तर घरी गेलो मी यासाठी की आपल्याला एक गाडी घ्यायची होती. मी स्टार्टिंगला क्लिप अटॅच केली, TVS iQube. ती एक गाडी, एक बाईक घ्यायची होती, घरी लागणार होती जरा, त्यामुळे ती एक घेतली आपण. आणि त्याच्यानंतरनं जे क्लिप होत्या सगळ्या आपण हॉटेलमध्ये गेलो किंवा मला त्या सांगितले म्हणे मित्राचं हॉटेल आहे असं आपल्या भावाचं श्रीचं, की द्वारका वेज कल्चर फलटणला. आपण तिथं गेलो कशासाठी, तर ॲनिव्हर्सरी होती मामींची, आपल्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी. मी सगळं ठरवून नव्हतं गेलं की गाडी घ्यायची ती, मग ती तसं तिकडं जायचं. आपला आला योग, तिथं घेतली गाडी. त्यानंतर ते असं बोलणं वगैरे झालं, तिथं सेलिब्रेट करायला गेलो ॲनिव्हर्सरी. आपलं फ्रेंडचं मित्राचं असल्यामुळं मित्र तिथं डायरेक्ट नवीन ओपनिंग होतं, त्याचं ओपनिंगमध्ये झालं तर 15 तारखेला. तिथं गेलो आणि त्याच दिवशी लगेच संध्याकाळी सेलिब्रेशन करून 5 वाजता माघारी यायचं. बारामतीला इकडे प्लॅन होतं, कारण परत मला मॅगडीत पण जायचं होतं. पण तरी विषय काय झाला, तर तब्येत बरी नाही नसल्यामुळं जरा तिथंच थांबलो. जरा सर्दी वगैरे झालेली, जरा घसा वगैरे दुखत होतं. मग म्हणलं आता मला काही फोन करून सांगितलं मी, मला काही यायला जमणार नाही. आपलं तिथंच राहिलो घरीच 1-2 दिवस आणि मग आलो डायरेक्ट इकडं माघारी येताना मग आलो ही गाडी घेऊन. हिचं पण काम करायचं होतं बारामतीत. ही आपण बारामतीच घेतलेलं ना तर गुढीपाडवाला गेल्या महिन्यात 30 तारखेला, 30च तारखेला काहीतरी गुढीपाडवा होता. एप्रिलला तो कुठला महिना आहे,
एप्रिल आहे ना, मार्चमध्ये घेतलेली 30 तारखेला. तिला पण 1 महिना काय अजून झाला नाही. 1 महिन्याच्या आधी त्याचं सर्व्हिसिंग वगैरे ही ते काम असतं ते करायचं आहे आपल्याला, असा विषय आहे. तीच तुम्हाला सांगावं म्हणलं कसं कसं काय. नाही तर तुम्ही नुसतं क्लिप बघणार, तुम्हाला प्रश्न पडायचा काय नक्की नुसतं क्लिपचा रेफरन्स तर सांगायला पाहिजे ना. तीच म्हणलं सांगावं. तर ठीक आहे, चालतंय, बाय. आलो आत्ता पाणी वगैरे घेऊन, आता झोपतो. सकाळी उठून आपल्या गाडीचं काम करायचं आहे, त्याचं पण तुम्हाला दाखवतो. पुढचं व्लॉग तेच येईल. अजून काय मला सांगायचं होतं. ठीक आहे, बाय, गुड नाईट. मी झोपतो आता, तुम्ही पण झोपा. आणि विषय काय सांगायचं होतं चालते. आणि आपल्या भावाच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत, आणि कमेंट करून कळवा कसं आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. तुम्ही व्हिडिओ बघता, व्लॉग बघता, सबस्क्राईब केलेलं नसतं. मला सगळी इथं कळतं कोण व्हिडिओ बघतंय कोण नाही, सबस्क्राईब किती केलं आहे किती नाही. हां, ठीक आहे, बाय. आणि अख्खा व्लॉग बघत जावा, थोडं स्टार्टिंगचं बघायचं, लिंकवर दाबून परत बघायचं नाही, असं करू नका. चालते, बाय, गुड नाईट.